अमोल भगवानराव नागरे, शिवा एकनाथराव नागरे, रामेश्वर नामदेवराव नागरे, मी त्यांचे नाव घेतो ते जरी सध्या उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठाकडे यायचे. भगवानराव बाबूराव शेवरके, ज्ञानेश्वर ताराचंद राठोड, शिवनगर तांडा. बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळी निश्चित स्वरूपात मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. आज या ठिकाणी गेली 10 वर्ष या मित्र पक्षामधून एका बंडखोराने बंडखोरी केलेली आहे. पण मी या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे की आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे आदेश, आदरणीय उद्धव साहेबांचे आदेश हे आहेत की जो भारतीय जनता पक्षाच्या कमळावर आणि धनुष्यावर उभा असेल तोच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचा उमेदवार असेल. कोणी कुकर घेऊन आलेला युतीचा उमेदवार नाही, कोणी पंखे घेऊन आलेला युतीचा उमेदवार होऊ शकत नाही, कोणी कपची घेऊन आलेला किंवा तीळ घेऊन आलेला उमेदवार आदरणीय बाळासाहेबांचा उमेदवार असू शकत नाही. आपल्याला जर आदरणीय हिंदू सर्वोदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या 13 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळावर मतदान करून बबनराव लोणीकरांना निवडून आणावं लागेल. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की बबनराव लोणीकर आमदार झाल्यापासून 127 गावामध्ये सभामंडप त्यांनी बांधली, जवळपास 135 गावामध्ये सिमेंटचे रस्ते केले, 500 पदार्थांना या मतदारसंघामध्ये त्यांनी केले. जसा विकास परतूर तालुक्याचा आपण केला त्या धर्तीवर विकास आपल्याला नेर आणि शेवली सरकारचा करायचा असेल तर या भागातून प्रचंड मताधिक्य बबनरावांना मिळालं पाहिजे. मी आपल्याला या ठिकाणी मला सर्वांच्या विश्वासाने मी सांगतो की या भागामधूनच आपण विकासाची सुरुवात देखील करणार आहोत. या भागामध्ये आम्ही फिरत असताना रस्त्यांची अवस्था पाहिली, गावागावात चिखल साचलेला आहे. मी काल या शिवली भागामध्ये फिरत असताना, गावात फिरत असताना अनेक महिलांनी मला सांगितलं की बाळांना बिचाऱ्यांना 2-2 किलोमीटरहून पाणी आणावं लागत आहे. मी या ठिकाणी सर्व माता भगिनींना शब्द देतो की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करा. या ठिकाणी जशी आपण आजची पाणी पुरवठा योजना केली त्या धर्तीवर शेवली गावाची पाणी पुरवठा योजना करून दाखवू. आमदार साहेबांनी जर घर आहे आणि जर आपल्या घराने चांगलं उत्पन्न मिळून दिलं असेल, मालकाला चांगलं काम जर त्यांनी मालकाकडे केलं असेल तर आपण त्याला पुढच्या सणासाठी सालकरी घरी म्हणून लावू लागतो. बबनराव लोणीकरांनी जे काम केलं त्याचा आवाज जनतेसमोर सर्वांसमोर मांडलेला आहे. जे कामं त्यांनी गेल्या मतदारसंघामध्ये केली ते लोकांसमोर मांडलेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी ठरवायचं की आमदार साहेबांनी चांगलं काम केलं का नाही. दुसरा एक छोटा आमदार या मतदारसंघामध्ये बंडखोरी करून उभा आहे. राखेलचा काळा बाजार करणारा हा माणूस, सर्वसामान्य माणसाचं राखेल तोडणारा हा माणूस आता पैशाच्या जीवावर माणसं विकत घेणार, माणसं विकत घेण्याची भाषा करतोय. अमुक गावाची गावं विकत घेऊ म्हणून सांगतोय. मला या ठिकाणी आपल्याला विचारायचा प्रश्न विचारायचा आहे, त्याच्या भोगळ्याचे भाव काय झाले मग आता मी माळकरी माणूस पण मला भाव माहिती होते, भाव घातली मी कोंबड्याचा भाव 200 रुपये हक्क नाही. आणि बघा हक्क नाही, कोंबड्याचे भाव 200 रुपये, बकऱ्याचे भाव 3000 रुपये आणि तुमच्या सगळ्या समोर बसलेल्या माणसांच्या मतांची किंमत किती लावायला माहिती आहे तुम्हाला? 100 रुपये. जर ज्याला कोणाला जर आपल्या फळाची किंमत बोकड्यापेक्षा आणि कोंबड्यापेक्षा कमी असेल त्यांनी खुशाल पैसे घेऊन मतदान करायला बाबा आम्हाला काय म्हणणार आहे. आपली किंमत ओळखा, हे पैसा तुमचा आहे. एखाद्याने जर पैशाचा भाव चालला आणि पैसे आणून दिले तर खुशाल पैसे घ्या. हे पैसे देणारे काय लोक सोपे नसते. शपथ खायला लावते मामा, शपथ घ्या म्हणते. आता मी तुम्हाला या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगतो, तो पैसा सगळा तुमचाच आहे. तुम्ही पैसा 100% घ्या. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी असला तरी तुम्ही पैसे घ्या आणि जर शपथ घ्यायला लावली तर शपथ बी घ्यायची तयारी करा. मनामध्ये असे डोळे झाकून छातीवर हात ठेवा आणि मला उभं घ्यायलो. पैसे एकाच कामाचे नाही.
15 रुपयांनी रॉकेल घेता. वास्तविक पाहता शासनाने भाव ठरवून दिलेला 10 रुपये 60 पैसे. हा छोटा माणूस 10 रुपये 60 पैसे रॉकेल विकण्याच्या ऐवजी 15 रुपयांनी तुम्हाला देतो. समजा आमचे एक भुमरे कार्यकर्ते इथे बसलेले, त्यांनी जर 10 लिटर रॉकेल घेतलं महिन्याला तर एका लिटरला 4 रुपयाप्रमाणे 10 लिटरचे देतात. यांच्या सर्वांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी आमदार खोतकर साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी मुंडे साहेबांचं स्वागत करावं. श्रीराम चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करत आहेत. त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि माझ्या या सभेला आवर्जून उपस्थित असलेले जालन्याचे आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब, बंजारा क्रांती दलाचे अखिल भारतीय अध्यक्ष देवेंद्रजी राठोड, व्यासपीठावरील शिवले आणि या परिसरातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे. या मतदारसंघामध्ये हवा झेंडा फडकवण्यासाठी आपण सगळेजण सज्ज झालेलो आहात. या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून मी जे काम केलं मी आपल्या थोडक्यात आपल्या समोर मांडणार आहे. मी परतूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झालो. 124 गावामध्ये मी डांबरीकरणाचे रस्ते केले. 165 गावात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले. परतूर मतदारसंघामध्ये 100 गावामध्ये सांस्कृतिक सभागृह बांधले. परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये मंठा आणि परतूर तालुक्यात 705 तलाव बांधले. विरोधी पक्षाचा आमदार असताना या मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भात सातत्यानं मतदारसंघाचं आव्हान विधानसभेमध्ये आणला. रस्त्यासाठी पैसा आणला. मतदारसंघात सिंचन वाढलं पाहिजे, पाझर तलाव झाली पाहिजे, धरणं झाली पाहिजेत आणि सातत्याने या विधानसभा मतदारसंघामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये गोदावरीला महापूर आला आणि या महापुरामध्ये आमच्या जिल्ह्याची सगळी गावं पाण्यात होती. आदरणीय मुंडे साहेब, खासदार साहेब, अर्जुनरावजी खोतकर साहेब आम्ही सगळे गावागावामध्ये गेलो. अति
या ठिकाणी शिवलीमध्ये आपण बँकेला घेराव घातला. 5,000 शेतकऱ्यांनी आणि भारतीय जनता पक्षाने देण्यासाठी मी काम केलं. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टी शिवाय देऊ नये अशा प्रकारचं मी माझं म्हणणं थोडक्यात आपल्या समोर मांडणार आहे की काँग्रेस पार्टीनं लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रोज करोडो रुपयाच्या जाहिराती टीव्हीवर दाखवल्या जात होत्या की काँग्रेस पार्टीला मत द्या, ही पार्टी शेतकऱ्यांची पार्टी आहे, गरिबांची पार्टी आहे, दलितांची पार्टी आहे, ही पार्टी मुसलमानांची आहे, ही आम आदमी की पार्टी आहे. रोज टीव्हीवर आम आदमी की पार्टी, आम आदमी की पार्टी, आम आदमी की पार्टी अशा जाहिराती आपण बघत होतो. परंतु काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि या 100 महागाईची आग काँग्रेस पक्षाने लावली. राज्यात आणि देशामध्ये ही महागाईची आग लावणारी काँग्रेस, या काँग्रेसला आपल्याला या महाराष्ट्रातून हद्दपार करावा लागेल. आपल्या या विधानसभा मतदारसंघातून हद्दपार करावा लागेल. मी आपल्याला उदाहरण सांगणार आहे की गावात एखाद्या घराला आग लागली की साऱ्या गावाची आग इजवलं जातं. आग लागल्यानंतर आपण असं म्हणत नाही की आग लागलेली काँग्रेसच्या घराला आग लागली, ही भाजपच्या घराला आग लागली. आपण सगळे आगीचा मुकाबला करतो. साऱ्या जातीचे लोक, साऱ्या पक्षाचे लोक एकत्र येतात आणि ही आग इजवतात. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने ही आग लावली. ही आग इजवण्याचं काम माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब करणार आहेत. मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी विधानसभेमध्ये आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा आणि या ठिकाणी मला विधानसभेत निवडून पाठवावं. महाराष्ट्र या भागाच्या विकासासाठी या भागात 13 गावात मी गेलो. 13 गावात बैलगाडी जात नाही, 13 गावामध्ये मोटरसायकल जात नाही. पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी मौत असेल तर मौतीमध्ये जाता येत नाही. आम्ही बिबी नावाच्या गावात पायी गेलो, आम्ही उमरी नावाच्या गावात पायी गेलो. धाड्याला जाताना टेम्पो आमचं बसलं. या भागातल्या 13 गावामध्ये डांबरीकरणाचा रस्ता मी स्वतः करेल अशा प्रकारचा विश्वास मुंडे साहेबांच्या उपस्थितीत देतो. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाचं हे शिवली गाव आहे. इकडे विदर्भ लागतो आणि विकासाच्या कुठल्याही योजना या शिवलीपर्यंत आणि या परिसरापर्यंत येऊ शकल्या नाही. मी आपल्याला आत्मविश्वास देतो. परतूर विधानसभा मतदारसंघात जेव्हा मी काम केलं त्यापेक्षा 10 पट काम मी या नेर आणि शिवली भागात करीन आणि आपल्या सर्वांची सेवा. आदरणीय गोपीनाथजी भाऊ मुंडे, आपले लाडके खासदार सन्माननीय रावसाहेब पाटील, आपले आमदार व उद्याचे होणारे भावी आमदार सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब, मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी, सन्माननीय शेतकरी बंधूंनो, सर्व मतदार बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, 13 तारखेला आपण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बंडखोरांचं 13वं घालायचं या उद्देशाने आपण या निवडणुकीमध्ये एक लक्षात घ्या की या जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकद शिवसेना भाजपची आहे. गेली 20 वर्षाने एका जनाने एका मनाने निश्चितपणे या जिल्ह्याची सत्ता आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज कोणी एखादा उडत असेल, शिवसेना किंवा भाजपच्या विरोधामध्ये बंडखोरी करत असेल तर माझं आव्हान आहे मित्रांनो, ही बंडखोरी आपण मोडून काढली पाहिजे. या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे. आज प्रचंड मोठे संकट आपल्या समोर आहे. त्यामुळे या संकटावरती आपल्याला निश्चित मात करायची असेल तर या राज्यामध्ये शिवसेना भाजपचा पर्याय नाही. आणि एक समर्थ नेतृत्व माननीय गोपीनाथजी मुंडेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. असं नेतृत्व तुम्हाला दिसतं कोणाकडे? माननीय मुंडे साहेबांकडे पाहिल्यानंतर आमच्या साहेबांचं मन त्यांच्यावर पडलं. बाकी जनतेचं काय त्यांच्या प्रेमात कोणीही करावं अशा प्रकारचं नेतृत्व माननीय मुंडे साहेबांचं आहे. जवळपास तसंच नेतृत्व माननीय बबनराव आमचे मित्र यांचं सुद्धा आहे. एक वेगळा चांगला काम करणारा माणूस या परिसरातून तुम्हाला दिलेला आहे. माझी विनंती या भागाच्या सर्व शिवसैनिकांना
माझी विनंती भागातल्या सर्व आमच्या सहकारी मित्रांना, माझी विनंती माझ्या सर्व कृषीपणे शेतकरी बांधवांना की कुठल्या परिस्थितीमध्ये यावेळेस आपण पूर्ण ताकदीने बबनराव लोणीकर यांचा विजय करावा एवढं आव्हान करतो. पुढे जायचं असल्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे, त्यावेळेस आपल्याशी बोलाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी या दंगलीमध्ये राहते तेव्हा आदरणीय जाधव साहेब हे मुंडे साहेबांना या ठिकाणी मुंडे साहेबांना मुंडे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार राजूराव खोतकर, आपले उमेदवार बबनराव लोणीकर, मंचवर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे कार्यकर्ते आणि या सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्व आमच्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आहे. मी सकाळी या भागामध्ये आलो आणि लोकांच्या वागण्यावर आणि लोकांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली की या मतदारसंघातले लोक बबनरावच्या पाठीमागे नाहीत. या मतदारसंघातले लोक अनवर देशमुखच्या पाठीमागे नाहीत. या मतदारसंघातले लोक कोणत्याही उमेदवाराच्या पाठीमागे नाहीत. केवळ या मतदारसंघातले लोक भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या पाठीमागे आहे. आणि मग समोर कोण उभा आहे? तो बंडखोर आहे का? तो अधिकृत आहे का? यापेक्षा सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचा जर सच्चा शिवसैनिक असेल तर तो आमच्या सोबत आहे, आणि दुसऱ्या असेल तर बंडखोरासोबत आहे. ही लढाई सत्याची आणि दुसऱ्याची लढाई आहे. आणि त्याच्यामुळे मला एक कार्यकर्ता आता रस्त्यानं चालताना भेटला, तो म्हणला की दानवे साहेब, जे बंडखोर उभे राहतात ते पेट्या मिळवण्यासाठी राहतात, आता कोणाला पेटी देऊ नका. आम्ही सांगितलं बबनराव आमचा एवढा बहादर आहे, पेटीचं काय पण पेटीची काळी बी देणार नाही. आणि त्याच्यापेक्षा अजून होतं तर इतका चालू आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडेचं स्वप्न जर साकार करायचं असाल तर महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा ध्वज फडकायचा असाल तर येत्या 13 तारखेला कमल निशाणीवर आपण शिक्का मारा आणि बबनराव लोणीकरांना विधानसभेत पाठवा, अशा प्रकारची विनंती करतो. आणि मुंडे साहेबांना विनंती करतो की सोयगावची 1 वाजेची सभा आहे, आपण जनतेला या ठिकाणी मार्गदर्शन करावं, अशा प्रकारची विनंती करतो. प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दानवे साहेब, अजून खोतकर साहेब, व नवीन नारजू सेवा बाहेर बोलतो करताय मुंडे साहेब सभा प्रचंड संख्येने लोकांची आहे का मित्र. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार पाडे चालू, जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार गेली 50 वर्ष बंजारा समाजावर शोषण केली आणि ये बारी तो महाराष्ट्र में एकही तिकीट बंजारा समाजाने गोमातील कोई काँग्रेस और दिलो कोणी सेवालाले बोर्ड था, सेवालाले बोर्ड पूरे हुए बिहार कुर्सी पर भाई में से मारो बिया बाइन कानून पूछिए ढोल की ताले को माटी नाचे नाचे कूदे तिथे होगा समझिए वो तुम्हारे मुंडे साहेब धन्ना दिले आपल्या ठिकाणी विनंती करतो. आणि आयोला 13 तारखेला बबनराव लोणीकर साहेब प्रचंड मते निवडून देऊ आणि मुंडे साहेब हात पकडतो बळकट करू आताच विनंती करतो. जय हिंद, जय शिवराज, जय गोपीनाथ मुंडे साहेबांचा
भाऊसाहेब दानवे, शिवसेनेचे नेते श्री अर्जुन खोतकर, आपले लोकप्रिय उमेदवार श्री बबनरावजी लोणीकर, आमचे ज्येष्ठ सहकारी बांगर साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते श्री ज्ञानोबा मुंडे, ज्यांनी नुकतंच आता गोरमाटीमध्ये भाषण केलं ते माझे सहकारी श्री राठोड, मंचावर उपस्थित श्री सुनील लाकर, उपस्थित बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आपण एवढ्या मोठ्या संख्येने सभेला आल्याबद्दल मी तुमचं जाहीर अभिनंदन करतो. शिवलीला काही मी या आता पहिल्यांदा चालू नाही, यापूर्वी आलेलो आहे ना, परंतु आता बदल झालेला आहे. शिवली पूर्वी बदनापूर मतदारसंघात होतं ते आता परतूर मतदारसंघात आले आहे. आणि सगळ्यात जास्त आघाडी बाबांना आम्ही तुमच्या वतीने सगळ्यांच्या वतीने विश्वास देतो, सगळ्यात जास्त आघाडी तुम्हाला शिवली भागातून मिळाल्याशिवाय राहणार आपल्याला नवीन नाही. परंतु आता ते सरकार जे मुद्दाम आहे, एक नाही 10 वर्ष ते सत्तेवर आहे, 10 वर्ष. आता मी तुळजापूरून आलो, आई भवानीचं दर्शन घेतलं, आई भवानीची पूजा केली आणि आई भवानीला नमस्कार मन्नत मागितले. माझ्यासाठी नाही, उद्धव ठाकरेसाठी नाही, या महाराष्ट्रातलं हे भ्रष्ट कार्यक्षम सरकार लावून जनतेचं सरकार येऊ दे, शिवशाहीचं सरकार येऊ दे. आता चाकरा आहे भवानीला मिळाला. तुम्हाला माहिती आहे की मोगलाने धुमाकूळ घातला होता, लोकांची घरं लुटली होती, लोकांचे संसार उद्ध्वस्त केले होते, मंदिरामध्ये देवाच्या मूर्ती फोडवल्या होत्या. आई तुळजारी भवानीवर एक धावा केला होता, आपल्या अजेंडा एरोच्या मूर्ती सुद्धा फोडल्या. आणि म्हणून मोगल मक्तवाल झाले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आई भवानी याने आशीर्वाद दिला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मला वाटतं त्या मोगलाच्या त्या वंशेचा नाही, दंगल नाही, बॉम्बस्फोट नाही. 5 वर्ष या राज्यात हिंदू आणि मुसलमान गुन्ह्यागोंद्याने राहत होता. असं राज्य कोणतं असेल त्याचे शिवसेना भारतीय जनता पार्टी. मला माहिती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत जेव्हा या शिवलिका दंगलीची चर्चा झाली त्यावेळी आपले आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रचंड त्याच्याबद्दल आवाज उठवला. त्यामुळे जनतेची सुखदुःख महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडणारा, सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणारा कोणता नेता या परतूरमध्ये असेल तर त्याचं नाव आहे बबनराव लोणीकर. एकट्याने पडत नाही म्हणून 4 परिणाम राहिले. किती राहिले काँग्रेसवाले वगैरे, कोण कोण राहिले? बोराडे, खराडे, आका अजून आणि त्यामुळं एक उमेदवार केलं तरी बबनराव पडत नाही. 4 तर प्रचंड विक्रमी मताने विजय होणार. जब खुदा देता है तो छप्पर फाड़ के देता है. त्यामुळे उमेदवार असे आलेले की आता ही निवडणूक निकालीच लागलेली अशा प्रकारचं चित्र आहे.
पडला सकाळी काही ठिकाणी पेरण्या नाही, खरीपाचं पीक गेलं, मूग गेले का राहिले उडीद ते आलं का आजी उडीद मूग काय झालं मोठ्या मोठ्या सरकार त्यामुळं सोयाबीन गेले की नाही आणि त्यामुळं आता आपला हे मुख्यमंत्रीचा अशोक चव्हाण ते म्हणजे पाऊस पडला आहे, दुष्काळ संपला आहे. पाऊस पडल्या तूप खाल्ल्या रूप येतं का? पाऊस पडल्या का मागचं मूग येतंय का? मागचं गेलेलं उडून येतंय का? आणि भाजप शिवसेनेचं सरकार आल्यात 2000 कोटी रुपये बाजूला काढून दुष्काळग्रस्ताला मदत करणार. एका पावसाने सोय, रोजगाराची सोय आणि त्यामुळे चाऱ्या पाण्याने रोजगार हे दुष्काळामध्ये जी मदत करायला पाहिजे ह्या राज्यकर्त्यांनी केली नाही. त्यासाठी वेगळा पैसा उपलब्ध करून दिला नाही. आज राज्यामध्ये वीज टंचाईचं मोठं संकट. किती घंटे वीज नाहीये, किती तास वीज नाहीये, लाईट 18 म्हणजे 10 वर्षात 18 तास नाही. पुढे आला तो आपलं फ्यूजच काढून घेते. 18 तास वीज नाहीये. राज्य अंधारात गेलाय. पाऊस पडलेला आता विहिरीत पाणी आलं तरी लाईट नसतात, पाणी कशाला उपसायचं? मी राज्याचा ऊर्जा मंत्री होतो तेव्हा लोड शेडिंग होतं का? आणि म्हणून मी तुम्हाला शब्द द्यायला आलोय, भाजप शिवसेनेचं राज्य आल्यानंतर 3 वर्षाच्या सगळ्या खेड्यात तुमच्या शेतात 12 तास 24 महिने वीज आम्ही दिल्याशिवाय. मध्य प्रदेशमध्ये लोड शेडिंग होतं, गुजरातमध्ये लोड शेडिंग होतं, राजस्थानमध्ये लोड शेडिंग होतं. तिथल्या काँग्रेसच्या राजवटी लोकांनी बदलून टाकल्या. आता त्या राज्यात 24 तास वीज आहे. गुजरातमध्ये आम्ही हे करू शकतो, राजस्थानमध्ये आम्ही हे करू शकतो, मध्य प्रदेशात आम्ही करू शकतो, तर महाराष्ट्रात का नाही करू शकणार? आणि करून दाखवू. आज आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यासाठी 3 गोष्टी करणार. पहिलं, शिवसेना भाजपचा नारा 7-12 कोरा. या सरकारने सगळ्याची कर्ज माफ केली का? 30% लोकांची झाली अल्प भूधारक, मध्यम भूधारक, छोटा शेतकरी, मोठा शेतकरी, लहान शेतकरी, बडा शेतकरी, दारिद्र्य रेषेखालचा शेतकरी, दारिद्र्य रेषेखालचा शेतकरी, वरचा शेतकरी, हा कोणता भेदभाव न करता सर्वेसाम सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही सरकारला आम्ही घेणार आहोत. आणि नवा कर्ज 4% आणि त्यामुळे 4% व्याजाने कर्ज देण्याची भूमिका घेऊन आता सरकारी नोकराची नोकरी गेली की पेन्शन मिळते की नाही? चपराशाची नोकरी गेली पेन्शन, मास्तरची नोकरी गेली पेन्शन, कॉन्स्टेबलची नोकरी गेली पेन्शन. हे अजून पेन्शनवर नाही, अजून हा तरुण आहे. मग सगळ्यांची नोकरी गेली तर पेन्शन, आपले हात पाय गळाले तर पेन्शन आहे का? आणि मग शिवसेना भाजपचं सरकार आलं 65 वर्ष वयाच्या शेतकऱ्याची आणि शेतमजुराला 500 रुपये पेन्शन.
लक्ष्मी योजना आज लग्न पोळीचं होऊ शकत नाही. आज आत्महत्याच्या महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या. ह्या आत्महत्या झाल्या, ह्या आत्महत्या इतक्या झाल्या की हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्राचा आत्महत्येत पहिला नंबर आहे. आत्महत्येचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे मुलगी तरुण झाली, लग्नाची झाली तरी गरिबीमुळे लग्न करू शकत नाही म्हणून आई बापाने आत्महत्या केल्याची उदाहरण आहे. आणि आमचं सरकार आल्यानंतर दरवर्षी त्या मुलीच्या खात्यात पैसे टाकणार. 16 वर्षाची झाली 1 लाख रुपये तिच्या खात्यात आपोआप जमणार. त्यामुळं आई वडिलांची जबाबदारी नाही, लग्न करण्यासाठी सरकारची जबाबदारी. त्यामुळे लेकरं जात होतील असं करू नका. आता काय आपल्याला सरकारच देणार. आणि मग आम्ही कायदा केलाय 2 असतील तसंच. त्यामुळे लाडली लक्ष्मी योजना राबवणार. आज आपल्याला आमदार आहेत आमचे, कॅन्सर झाला पैसे द्या, हार्ट अटॅक झाला पैसे द्या. काय ते मध्ये आलं होतं कंबर बसण्याचा रोग कोणता, चिकनगुनिया. काय चिकनगुनिया कुणा कुणाला जातं अंगावर हात. हा चिकनगुनिया झाला पैसे द्या. आता काय स्वाईन फ्लू ते जास्त झालाय, त्याला पैसे द्या. महाराष्ट्रात आमचं सरकार आल्याचा आरोग्य विमा आम्ही उतरवणार. बिमार पडला तर विमा कंपनी करणार. हा निर्णय कोणीच घेतला नाही. हा निर्णय आम्ही घेणार. त्यांना 2 शिव्या देऊन राज्य देणार. अजून एका गोष्टीचा आम्ही विचार करतो लागू केला, मिनिमम गॅरंटी इन्कम स्कीम, विमा स्कीम. म्हणजे शेतकऱ्याला कमीत कमी उत्पन्न जर पावसामुळे झालं तर ती विमा कंपनी भरून देईल. आता विमा आहे तर आपण हप्ता भरला तर, आणि तो काही पिकाराचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अशी विमा गॅरंटी स्कीम आणण्याच्या संबंधीची भूमिका करा. आमची भूमिका आहे शेतकरी सुधारल्याशिवाय शेती सुधारणार. शेती सुधारल्याशिवाय शेतकऱ्याचं भलं होणार नाही. आणि शेतीचं भलं झाल्याशिवाय गावचं भलं होणार नाही. आणि गावचं भलं झाल्याशिवाय महाराष्ट्राचं भलं होणार नाही. आणि त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला अग्रक्रम देण्याचा निर्णय याने आमच्या वचननाम्यात जाहीर केलं. ही परिस्थिती आपल्याला सगळ्यांना बदलायची. हे सरकार काय केलं 10 वर्षात. महाराष्ट्रात दंगे झाले, महाराष्ट्रात बॉम्बस्फोट झाले, महाराष्ट्रात दरोडे करून गेले. ही महाराष्ट्राची दुर्दशा करण्याचा पाप कोणी केला? हे महाराष्ट्राची दुर्दशा करण्याचा पाप हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेला आहे. आणि आता शरद पवार एका पत्रकाने विचारलं की बाबा तुम्ही रिटायर होणारच का? ते म्हणजे मी अजून रिटायर होणार नाही. तरुणाला संधी दिली पण मी रिटायर होणार नाही. तुम्ही नाही रिटायर झालात तरी आम्ही तुम्हाला ह्या निवडणुकीत घरी बसवल्याशिवाय रिटायर करायचं. केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, पण महागाईचा आगेडोळा मुसळ आहे. महागाई महागाई महागाईचा कांद्याचा भाव वाढला होता तर सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी भाजपचे 4 सरकार कांद्यात गेले. आता काय महाग व्हायचं राहिलं? डाळ किती रुपये झाले? किती? 100 रुपये. यंदा डाळ लाडू खाणार का नाही? डाळ किती? 100 रुपये किलो. हो माझं लग्न झालं तेव्हा 100 रुपयाला तोळा सोनं होतं. आता 100 रुपयाला डाळ. सोन्याचा भाव ना डाळीला, सोन्याचा 100 रुपये किलो डाळ. साखर 35 रुपये किलो. किती? 35. ते 35 म्हणाले, तुम्ही 40 म्हणा, ते 38 म्हणाले. 5 कमी केले. तुम्ही काल घेतली असेल
त्याने सकाळी घेतली असं येता घेतलं एवढं तर फरक पडतो ते भाव भाव कायमचा साखरेचे भाव 40 तांदळाचे काय किती 30 रुपये बासमतीचे बघायला मिळत नाही गव्हाचे भाव हे भाव वाढले कशामुळे त्याला कोण जबाबदार आहे केंद्राचं सरकार जबाबदार आहे गेल्या वर्षी 20 लाख मेट्रिक टन भाव एक्सपोर्ट केली 10 रुपये होती केली आता 40 झाला 11 लाख मेट्रिक तांदूळ एक्सपोर्ट केला तांदूळ महागला आणि डाळ इम्पोर्ट केली नाही म्हणून डाळ महागली यंदा दिवाळी कशी करायची सांगा कशी करायची होती का दिवाळी यंदा दिवाळी साजरी होऊ शकत नाही म्हणून या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नालायक लोकांनी दिवाळी आधी निवडणूक घेतली दिवाळी माझी लई इच्छा होती दिवाळीत घ्या आणि त्यामुळे महागाईने जगणं होईल अशक्य झालंय महागाईत लोक आपल्याला भस्म करतील या भयापोटी त्यांनी निवडणूक हाती सुरू केले महाग ते म्हणजे आम्ही वीज दिली नाही ही गोष्ट खरी 18 तास लोड शेडिंग हे गोष्ट खरी गोपीनाथ मुंडे म्हणतात हे खरं आहे पण तरी लोक आम्हाला मत देतात मान न मान मैथेरा मेहमान आणि म्हणून लोक आज जरी शांत असले तरी लोक ह्या सगळ्या गोष्टीचा राग सरकारवर काढल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझ्या मनात सांगतात आणि मग आम्ही केलं ते बरोबर ही सरकारची भावना लावली आहे सरकारने लाईट गायब केला असेल सरकारने महागाई केली असेल तर त्याला सजा देणार का नाही आणि आता तर मॅट्रिकच्या पोरांची परीक्षा देत होती आता 10वीला बी येते किती आणि 12वीला बी येते किती मी एका मंत्र्याला म्हणलं असं काय ते म्हणजे नाही तरी पोरं त्या करायचं हे अजून बेकार नाही आपल्या दसऱ्याला दशामुखी रावण जाळतात आपल्याला हे भस्मासुरी सरकार या निवडणुकीत भस्मसात करायचं आहे एकदा नाही दोनदा संधी दिली दिल्लीत दिली गल्लीत दिली सगळीकडे संधी दिली तरी याने लोकांचा विकास केलेला नाही सगळा महाराष्ट्र विकास केला आज शेतकऱ्यावर आणि तरुणावर 1 कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ कुणाला तर रोजगार मिळाला का असे बँकर हा धरून बसले मिळाला का कुणाला रोजगार मिळाला कुणाला रोजगार आधी तुमच्या पोराला काही मिळाला का रोजगार नोकर आले असते मिळाला का आज शिवसेने वचननाम्यात सांगितलंय 2 वर्षात रोजगार देऊ नाही दिला तर घरी बसून महागाई भत्ता घरी बसून बेरोजगारी भत्ता देऊ आणि तरुण माणसाचं भविष्य घडवण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे आणि काय केले शिक्षक सेवक शिक्षक नाहीये टेम्पररी अपॉइंटमेंट आम्ही रद्द करू शिक्षकाला कायमची अपॉइंटमेंट देऊ आज ज्या रिकाम्या जागा आहेत त्या सगळ्या जागा भरू आणि तरुण माणसाला रोजगार देऊ या महाराष्ट्राचं भविष्य आम्हाला घडवायचंय एक सुखी आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचं काम आपल्याला मिळून करायचं आहे आणि हे जर करायचं असेल तर महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे महाराष्ट्रात परिवर्तन झालं असेल आम्हाला आता 10 वर्ष आम्ही विरोधी पक्षात होतो आम्ही ठरवलंय यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे सरकार उलथून टाकणार आणि आपलं सरकार आणणार यासाठी मला पाहिजेत आपल्या आशीर्वाद सहकार्य आणि साथ बबनराव लोणीकरांनी या भागात एक आमदार म्हणून प्रभावी काम केलेलं आहे तुमचा भाग जरी नवीन असला तरी या भागाशी त्यांचा दांडगा संपर्क आहे एक सक्षम शेतकऱ्यांचा नेता प्रश्नाची जाण असलेला महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रभावीपणाने प्रश्न मांडणारा असे आमचे शिवसेना भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांना आपण विक्रमी मताने विजय केला आणि तिकडे शिवसेनेचे काही अर्ज झाला येते गोकळला सुद्धा अर्ज झालेला आहे आणि
तो मागे घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आणि मग तुला नावदांना मी उभं राहतो सांगतो उभं काया लागून कडकडाट करा आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची गद्दार झालेले उमेदवार मग शिवसेनेचा असो की भाजपचा असो त्यांची जागा दाखवण्याचं काम सुद्धा या आणि आपले उमेदवार कोण आपले उमेदवार दोनच एक धनुष्यबाण दुसरं कमाल हेच आपले उमेदवार ज्यांनी धनुष्यबाण घेतला नाही ज्यांनी कमाल घेतला नाही तो आपला नाही आणि अशा गद्दारांना या निवडणुकीमध्ये माथी पाठ दाखवण्याचं काम काँग्रेसच्या राष्ट्रवादीला पाठ दाखवण्याचं काम आणि हे शिवसेना भाजपला कमळ आणि धनुष्यबाणाला विजय करण्याचं काम तुम्ही करा मी आपल्याला विश्वास देतो यंदा परिवर्तन घडणार महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा झेंडा फडकणार जय हिंद जय महाराष्ट्र सर मागे थोडं पड़ा